श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. एक दिवस भोजनोत्तर विश्रांतीच्या वेळेत श्री महाराज आलेल्या पत्रांची उत्तरे लिहित असताना सोनाटीचे प्रभाकरराव आळशी आणि मेहकरचे कृष्णराव उर्फ दादासाहेब मुळे वकील हे श्री महाराजांच्या दर्शनास आले. दर्शन घेऊन ते श्री महाराजांना म्हणाले, महाराज, आपल्या सहवासात श्री रामेश्वर धाम यात्रा घडावी अशी आमची मनापासून इच्छा व तळमळ आहे. तरी आपण आमची एवढी इच्छा पूर्ण करावी. आपल्या मनात असणारी इच्छा त्यांच्या मुखातून प्रगट झालेली पाहून महाराजांना अत्यंत आनंद झाला व ते अत्यंत प्रसन्नतेने त्यांना म्हणाले, जशी रामाची इच्छा. आणखी काही मंडळींच्या कानावर घालून आपणास लवकरच तसे कळवितो. या गोष्टीला 4-5 दिवस होतात न होतात तोच अकोल्याचे कृष्णराव देशपांडे पातुरकर व मेहकरचे दादासाहेब राजेगावकर श्री महाराजांच्या दर्शनास आले. श्री महाराजांनी त्यांना श्री रामेश्वर यात्रेचा विचार सांगितला. ते ऐकून त्या दोघांनाही फारच आनंद झाला. श्री महाराजांनी लगेच पंचांग पाहून कार्तिक शुद्ध पंचमी बुधवार दिनांक 4 नोव्हेंबर 1970 हा दिवस यात्रेला निघण्यासाठी चांगला मुहूर्त आहे, तेव्हा त्या दृष्टीने तयारी करण्याबद्दल त्यांना सांगितले. तसेच प्रत्येक ठिकाणची प्रवासातील भोजन व्यवस्था, सोवळे ओवळे, निवासाची सोय, किती यात्रेकरू येतील, त्यासाठी किती बसगाड्या कराव्या लागतील, स्वयंपाकी व काही सेवेकरी मंडळीही बरोबर घ्यावी लागेल, या सर्व बाबींचा सविस्तर विचार करून यात्रेची संपूर्ण योजना तयार करण्याबाबत त्या दोघांना सूचना दिल्या. त्यांनी 8 दिवसात श्री महाराजांना यात्रेची संपूर्ण रूपरेषा तयार करून आणून दाखवतो म्हणून सांगितले व तसे केलेही. यात्रेची ही वार्ता सर्वत्र पसरली. आपणास श्री महाराजांबरोबर श्री रामेश्वर धामाची यात्रा घडणार म्हणून भक्त मंडळींना अतीव आनंद झाला. या यात्रेची संपूर्ण व्यवस्था पाहण्यासाठी श्री रामेश्वर धाम यात्रा समिती स्थापन करण्यात आली व यात्रेचे पत्रक काढून गावोगावी पाठविण्यात आले. पत्रक वाचून या समितीकडे यात्रेला येणाऱ्या भक्त मंडळींची इच्छादर्शक पत्रे येऊ लागली. काही भक्त श्री महाराजांना प्रत्यक्ष भेटून आम्ही यात्रेला येणार म्हणून सांगू लागले, तर काहींना श्री महाराज स्वतः यात्रेला येण्याबद्दल सांगू लागले. काही भक्तांना महाराज विचारित, तुमचं रामेश्वर झालं का? तो नाही म्हणाल्यावर श्री महाराज म्हणायचे, रामेश्वर यात्रा निघणार आहे, तुम्ही या आमच्याबरोबर यात्रेला. कुणाला आपल्याला रामेश्वर यात्रेला जायचं आहे, तयारी करा बरं म्हणून सांगत होते, तर कोणी रजेबद्दल सांगू लागल्यास महाराज म्हणायचे, तुम्हाला रजा मिळेल, तुम्ही अर्ज करा. भुसावळच्या केशवराव साबळेंना यात्रेला येण्याची अतिशय तीव्र इच्छा होती, परंतु यात्रेला जायचं म्हणजे कर्ज काढावे लागणार आणि मग पुढे ते कसं फेडायचं या विवंचनेत ते असतानाच महाराज त्यांना म्हणाले, आतापर्यंत प्रपंचासाठी झालेलं कर्ज रामरायाने फेडलेच ना, मग आता त्याच्या दर्शनाला जाण्यासाठी म्हणून जर काही कर्ज झालं तर ते रामाच्या प्रपंचासाठी झालं असं होईल आणि मग तोच ते निवारण करील. तेव्हा तुम्ही त्याची काळजी करू नका, तुम्ही तयारी करा. पुढे म्हणाले, सत्य संकल्पाचा दाता भगवान, सत्कारणी झाला असे कर्जवान, चिंता न करी फेडील सीताराम. हे श्री महाराजांचे आशीर्वचन ऐकून साबळे यांना धीर आला. तेव्हा काहीही करून यात्रेत सहभागी व्हायचे असा त्यांनी ठाम निर्धार केला आणि खरोखर कर्ज काढून त्यांनी या यात्रेसाठी आपले नाव नोंदवले. अकोल्याचे कृष्णराव देशपांडे पातुरकर आणि मेहकरचे दादासाहेब राजेगावकर हे दोघे यात्रा समितीचे संयोजक होते. प्रथम त्यांनी यात्रेचे पत्रक काढून सर्वत्र पाठविले असल्यामुळे यात्रेकरूंची संख्या सतत वाढू लागली. त्यामुळे यात्रा समितीतील लोकांना यात्रेकरूंच्या संख्येबद्दल निश्चित असा अंदाज करता येईना. सुरुवातीला त्यांना 100-150 लोकांची अपेक्षा होती, परंतु संख्या सारखी वाढू लागल्यामुळे त्यांना काहीच सुचेनासं झालं. मुख्य म्हणजे अद्याप बसेस ठरवायच्या राहिल्या होत्या व त्या किती ठरवाव्यात हे काहीच कळेनासं झाल्यामुळे श्री महाराजांनाच विचारून ते सांगतील तेवढ्या बसेस ठरवू असा विचार करून ते दोघे श्री महाराजांकडे आले व श्री महाराजांना नमस्कार करून म्हणाले, महाराज, यात्रेसाठी आता बसेस ठरवाव्या लागतील, तेव्हा किती बसेस ठरवाव्यात?
तेव्हा केवळ श्री रामानंद महाराजांकडे पाहून क्षणाचाही विलंब न करता महाराज म्हणाले, 6 बसेस कराव्यात. हे ऐकून त्यांना प्रश्न पडला की आता यात्रेला लोक येणार तरी किती? त्यांनी श्री महाराजांना, ठीक आहे, आम्ही इतक्या गाड्या निश्चित करतो, असे म्हणून नमस्कार केला व बाहेर येऊन लगेच अच्युतराव कायंदेंना 6 बसेसचा करार करण्याविषयी सांगितले. त्याप्रमाणे अच्युतराव कायंदे यांनी लगेच हैदराबादला जाऊन एका यात्रा कंपनीशी 6 बस गाड्यांचा करार केला. परंतु एवढ्या बसेस लागतील का, असे समितीतील लोकांना वाटत होते. परंतु बघता बघता यात्रेकरूंचा हा आकडा 350 पर्यंत पोहोचला व श्री महाराजांनी सांगितलेला अंदाज तंतोतंत खरा ठरला. प्रवासात 2 वेळ चहा, भोजन प्रसाद, निवास व्यवस्था व प्रवास खर्च मिळून प्रत्येकी 220 रुपये घेण्याचे ठरले. यात्रेकरूंची एकूण संख्या 350 झाली. त्यासाठी 6 मोठ्या बसेस, 1 मेटॅडॉर, श्री महाराजांसाठी 1 व संयोजकांसाठी 1 अशा 2 कार, असा एकूण 9 वाहनांचा मोठा ताफा तयार झाला. दिनांक 4 नोव्हेंबर 1970ला यात्रा प्रयाण करण्याचे ठरले होते. यात्रेकरूंना निरोप देण्यासाठी यात्रेकरूबरोबर प्रत्येकाचे कोणी ना कोणी आप्तेष्ट दिनांक 3 नोव्हेंबर 1970ला साखरखेर्ड्यास मुक्कामास पोहोचले. सुमारे 1,500-2 हजार लोक आले असावेत. आज भक्तांच्या आनंदाला उधाण आलं होतं. असो, साधक हो, सुषुप्ती अवस्थेतही सर्वांगातून राममंत्र ऐकू येणारा योगी म्हणजे कोण हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.